नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण 6 किलो चिकनची भाजी बनवणार आहोत। त्याला अगोदर सगळ्यात आधी एकदम स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आणि विशेष म्हणजे चुलीवर भाजी बनवणार आहे मी आज। तुम्ही बघू शकता मी इथे चिकन 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चला तर मग आपण हे चिकन शिजवून घेऊया। त्यासाठी मी चुलीवरती एक मोठं पातेलं ठेवलंय आणि त्यामध्ये तेल टाकून चांगलं गरम होऊन दिलंय। नंतर त्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकते। आले लसूणची पेस्ट चांगली परतल्यानंतर त्यामध्ये आपण 2 मोठे बारीक चिरलेले कांदे टाकूया। तुम्ही बघू शकता आपला कांदा अगदी छान परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे हळद पावडर टाकूया। आता आपण त्यामध्ये धण्याची पावडर टाकूया। मी इथे साधारणतः 100 ग्रॅम धण्याची पावडर घेतलेली आहे। धण्याची पावडर आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण इथे धुवून घेतलेले चिकन त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घेऊन व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले चिकन इथं व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवू। साधारणतः 5 मिनिटानंतर मी इथे झाकण काढून याच्यामध्ये गरम पाणी टाकते। गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला खूप छान चव येते। मी अगोदरच गरम पाणी करून ठेवलं होतं। गरम पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवू आणि 10 ते 15 मिनिटं शिजून घेऊया। चिकन तसंही लवकर शिजतं। 10 ते 15 मिनिटं झालेत। आपण बघूया आपलं चिकन शिजले की नाही। तुम्ही बघू शकता आपले चिकन इथे छान पैकी असे शिजलेले आहे। आपले शिजलेले चिकन आता बाजूला ठेवून आपण मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी मी येथे 10 ते 12 कांदे भाजून घेते। चला तर मग आपण मसाला बघूया। यासाठी मी येथे भाजलेले 100 ग्रॅम खोबरे घेतले, 10 ते 12 कांदे घेतले भाजून, नंतर कोथिंबीर, पुदिना, आले, लसूण आणि फुटाणे, पावशेर फुटाणे घेतलेले आहे। हा सर्व मसाला आपण पाणी टाकून अगदी बारीक वाटून घेऊया। चला आपण भाजीला आता फोडणी देऊया। त्यासाठी मी 1 पावशेर तेल टाकले। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी चिकन मसाला टाकलाय 100 ग्रॅम। चिकन मसाला चांगला परतल्यानंतर मी इथे घरचा काळा मसाला टाकलेला आहे। मी इथे 50 ग्रॅम मसाला टाकलाय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा मसाला टाकू शकता। आता हे दोन्ही मसाले चांगले परतल्यानंतर आपण वाटलेलं वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया।
तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे परतलेला आहे. आता शिजलेलं चिकन त्यामध्ये टाकून घेऊ. चिकन टाकल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ भाजी जशी बनवायची तसं पाणी टाका. इतकं छान दिसतंय, इतकं सुरेख दिसतंय, तोंडाला पाणी सुटले असं बघून. एकदम छान. मला सवय आहे भाजी झाली नशी चाटून बघायची. इतकी छान झाली ना का बस, खूप मस्त झाली. अगदी चटपटीत, तिखट, छान. आता मस्त संध्याकाळी बाजरीची भाकर चुरायची, मस्त काला खायचा.